साताऱ्यासाठी अद्यापही भाजपनं उदयनराजे यांची उमेदवारी का जाहीर केली नाही म्हणून उदयनराजे यांच्या समर्थकांनी भाजपला इशारा दिलाय। काय आहे त्यांचं म्हणणं? साताऱ्याच्या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आग्रही आहे का? त्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। आज फक्त महाराज आणि महाराजांच्या नावाखाली ते इतके वर्ष मतदान घेतात ते आणि आज त्याला वंशजाला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। तुम्ही एका बाजूने तुमचा मतदारसंघ म्हणून तुम्ही उमेदवार म्हणजे दावा करता, मग तुम्ही का जाहीर करत नाही? तिकीट जाहीर न झाल्यास उदयनराजेंचे समर्थक भाजपचा राजीनामा देण्याचा इशारा देत आहेत। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत भाजपची जागा भाजपच लढवणार की मग यंदा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटणार याबद्दल पेच आहे। पण जागा भाजपची असूनही दिरंगाई का, यावरून उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं औरंगजेबानं तिसऱ्या ओळीत उभं केलं आणि त्यांचा अवमान केला, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं पहिल्या 2 याद्या जाहीर केल्या, परंतु त्यांचं नाव जाहीर न करून खरं तर छत्रपती उदयनराजेंचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान केलेला आहे। फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो, आम्ही करतो। काय करताय तुम्ही? महाराजांच्या नावाखाली ते इतके वर्ष मतदान घेतात ते आणि आज त्याला वंशजाला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। भाजप छत्रपतींचा कुठेही अपमान करत नाही। आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सीट्स निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी या उमेदवारांची डिक्लेरेशन झाली। बाकी ठिकाणी डिक्लेरेशन होणं बाकी आहे। योग्य वेळी वरिष्ठ नेते त्यासाठी निर्णय घेतील आणि आपल्याला न्याय देतील। धन्यवाद। सातारा लोकसभेत मवियाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील मानेंसह पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत आहे। महायुतीत भाजपकडून उदयनराजेंसह अतुल भोसलेंचंही नाव घेतलं जात आहे। तर अजित पवार गटाकडून वाईचे आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटलांचं नाव पुढे केलं जात आहे। दादा गटाच्या निंबाळकरांनी या आधीच नाव न घेता उदयनराजेंना विरोध केलाय। माझी इच्छा तुमची, मी उलट विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? मग लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही। कारण आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नको हे पक्क माहिती आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बघू काय करायचं। एक माझं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा की कोण नको आहे हे या जिल्ह्याला चांगलं माहिती आहे आणि त्या दृष्टीने पावलं पडतील। सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांचा गट सातारच्या जागेसाठी आग्रही आहे। जागा भाजपची असूनही अद्याप उमेदवारीबाबत ग्राउंडवर फारशा हालचाली दिसत नाहीये। अजितदादांच्या राष्ट्रवादीत नितीन पाटलांचं नाव घेतलं जात आहे। उदयनराजे अजितदादांच्या राष्ट्रवादीत कमबॅक करू शकतात का, अशीही एक चर्चा आहे। मात्र अजित पवार किंवा रामराजे निंबाळकर या दोघांशी उदयनराजेंचे संबंध फारसे अनुकूल नसल्यानं ही शक्यता स्थानिक नाकारत आहेत। 19 फेब्रुवारीला उदयनराजेंनी लढण्याचे संकेत दिले, मात्र त्यानंतर ते माध्यमांसमोर आलेले नाहीत। 2019ला सातारा लोकसभेच्या वर्षभराच्या आतच 2 वेळा निवडणुका झाल्या। पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून लढलेले उदयनराजेंनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा 1,26,000 मतांनी पराभव केला। नंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानं पोटनिवडणूक झाली। मात्र काही महिन्यांपूर्वी 1,25,000 मतांनी जिंकलेल्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी 87,000 मतांनी पराभव केला। सातारा लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि साताऱ्याचा समावेश आहे। 2019ला राष्ट्रवादीकडून उदयनराजे विरुद्ध शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांमध्ये जी लढत झाली तेव्हा उदयनराजे वाई, कोरेगाव, कराड उत्तर आणि साताऱ्यात उदयनराजेंना लीड होतं। नरेंद्र पाटील फक्त कराड दक्षिण आणि पाटणमधून पुढे राहिले। त्याच्याच 6 महिन्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांचा सामना झाला, तेव्हा उदयनराजे फक्त कोरेगाव आणि साताऱ्यात लीड घेऊ शकले। तर उरलेल्या वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणमध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील पुढे राहिले। सातारा लोकसभा राष्ट्रवादीचा गड राहिलाय। 2019ला उदयनराजेंना लढवूनही भाजपला साताऱ्यात विजय मिळवता आला नाही। यावेळी अजित पवारांच्या रूपानं राष्ट्रवादी भाजप सोबत आहे, म्हणून उदयनराजे पुन्हा उभे राहिले तर कुणाकडून उभे राहणार? आणि स्थानिक पातळीवर महायुतीच्या धर्माचं आचरण होणार की मग पुन्हा अंतर्गत गडबाजीचा पेव फुटणार?
यावर साताऱ्याचं गणित अवलंबून असणार आहे. सरळ महाराजांना एक म्हणणं आहे की राजकारणाला कशाला काय पक्षाची गरज आहे, तुम्ही स्वतःच एक पक्ष आहात, तर सरळ अपक्ष उमेदवारी तुम्ही जाहीर करावी. उमेदवारीपासून जर विलंब ठेवत असतील तर याचे परिणाम इलेक्शनला त्यांना साताऱ्यातून दिसतील. तर महाराजांना उमेदवारी एवढाच फक्त एक विषय राहू शकतो, अन्यथा 400च्या ऐवजी 4 वर येतील असं थोडंसं दिसतंय गणित. संतोष नलावडे, दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.